नमस्कार श्रोते हो, मी आहे दीपिका ठाकूर आणि तुम्ही ऐकत आहात स्वाध्याय प्रणेते परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील राजेंद्र खेर लिखित सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. प्रकरण 36. सन्मानाचा सुवर्ण कळस. संध्याकाळचे 6:30 वाजले होते. चांगलंच अंधारून आलं होतं. परंतु लंडनमधलं ऐतिहासिक वेस्टमिन्स्टर ॲबे हे श्राईन मात्र विद्युत दीपांनी झगमगून निघालं होतं. त्या श्राईनचं सभागृह निमंत्रित मंडळींनी भरून गेलं होतं. अजूनही लोक येतच होते. निमंत्रण पत्रिकांची रीतसर तपासणी केल्यानंतरच निमंत्रितांना आत प्रवेश दिला जात होता. त्या निमंत्रण पत्रिकेवर लिहिलं होतं, The Dean and Chapter of Westminster request the pleasure of the company at the presentation of the award for 1997 of the Templeton Prize for Progress in Religion by His Royal Highness the Duke of Edinburgh to पांडुरंग शास्त्री आठवले. मंगळवार 6 मे 1997चा तो दिवस होता. त्या दिवशी प्रिन्स फिलिप्स यांच्या हस्ते पांडुरंग शास्त्री आठवले यांना सर्वश्रेष्ठ टेम्पल्टन पुरस्कार प्रदान केला जाणार होता. वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये लंडनमधली त्याचप्रमाणे जगभरातून आलेली प्रतिष्ठित मंडळी जमली होती. भारतातूनही जवळपास 50-60 स्वाध्यायी या अनोख्या समारंभासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. मोठ्या कुतूहलानं ही स्वाध्यायी मंडळी त्या भव्य श्राईनचं अवलोकन करीत होती. आपापसात हलक्या आवाजात कुजबुजत होती. एक स्वाध्यायी शेजारचा आपल्या स्नेहाला म्हणत होता, या वेस्टमिन्स्टर ॲबेला केवढा मोठा इतिहास आहे नाही का? शेजारचा त्यावर म्हणाला, राजघराण्यातील व्यक्तींचं इथे स्मारक आहे. त्या स्वाध्यायीच्या बोलण्यावर होकारार्थी मान हलवून शेजारच्यानं विचारलं, ते बाजूचे संगमरवरी पुतळे कुणाचे आहेत? नावं माहीत नाहीत. कार्यक्रम झाल्यानंतर वाटलं तर बघू. राजघराण्यातील पुरुषांचेच असावे. काही वेळ दोघेही शांत बसले आणि पुन्हा त्या श्राईनचं अवलोकन करू लागले. श्राईनच्या आतील बाजूनं अनेक दगडी स्तंभ होते. प्रत्येक स्तंभाची उंची निदान 40 फूट तरी असावी. स्तंभांच्या मधून ख्रिस्ती बांधकामाच्या थाटणीच्या अनेक कमानी होत्या. वरच्या बाजूला त्या निमुळत्या होत गेल्या होत्या. 2 स्तंभांना जोडणारा भाग बहुधा लाकडी होता. त्यावर प्राचीन पद्धतीचं नक्षीकाम केलेलं होतं. डाव्या बाजूला काही संगमरवरी पुतळे बसवले होते. वरच्या तक्तपोशीवर नक्षीकाम केलेलं होतं. तिथून खालपर्यंत काही झुंबरं लावली होती. त्यामधले दिवे लागले होते. छताच्या बाजूनं काही ठिकाणी निरनिराळ्या आकारांची काचेची तावदानं होती. बाहेरचा उजेड तिथून आत शिरपत होता. खालच्या फरसबंदी काळ्या पांढऱ्या संगमरवरानं सुशोभित केली होती. तिथे खाली समोरच्या बाजूला एक लाकडी पोडियम ठेवला होता. सभागृहाच्या दोन्ही बाजूंनी लाकडी खुर्च्या मांडल्या होत्या. खुर्च्यांची तोंड समोरच्या स्टेजकडे नसून परस्परांकडे होती. त्यावर मानाप्रमाणे प्रतिष्ठित मंडळी बसली होती. डाव्या बाजूला स्वतः टेम्पल्टन ज्युनियर आणि त्यांच्या शेजारी उजव्या बाजूला प्रिन्स फिलिप बसले होते. त्यांच्या मागे तसंच समोरच्या खुर्च्यांवर मोठमोठे लॉर्ड्स, निरनिराळ्या देशांमधले धर्मोपदेशक, धर्मप्रसारक बसले होते. टेम्पल्टन कमिटीचे 9 सदस्यही तिथे उपस्थित होते. मागच्या बाजूला डावीकडे निमंत्रितांसाठी बसण्याची व्यवस्था केली होती. तर उजव्या बाजूला परंपरागत वाद्यवृंद होता. त्या आखीव कार्यक्रमात तो इंग्लिश क्वायर ठराविक वेळी सुरेल आवाजात सुरावत वाजत होता. समोरच्या पोडियम मागे 5 पायऱ्या चढून गेल्यानंतर भव्य स्टेज होतं. वेस्टमिन्स्टर ॲबेचं ते स्टेज आज व्यासपीठ बनलं होतं. कारण त्या स्टेजवर आज पांडुरंग शास्त्री आठवले एका मोठ्या शाही शोभिवंत आसनावर विराजमान झाले होते. पायऱ्यांवरून त्या स्टेजच्या मागच्या बाजूपर्यंत बदामी रंगाचा मखमली जाडजूड गालीचा अंथरला होता.
त्यावर मध्यभागी पांडुरंग शास्त्रींचं सन्मानाचं आसन मांडलं होतं. स्टेजवर संयोजकांपैकी कुणीही नव्हतं. फक्त दीदींसाठी एक आसन मांडलं होतं. त्यावर दीदी बसल्या होत्या. ब्रिटिश लोक केवढ्या निष्ठेनं परंपरा पाळतात याचं प्रत्यंतर तिथे उपस्थित असलेल्या स्वाध्यायींना आलं होतं. प्रिन्स फिलिप हे त्या समारंभाचे सन्माननीय पाहुणे होते, परंतु त्यांचं आसन स्टेजवर नव्हतं, कारण तशी प्रथा नव्हती. त्यामुळे कुणाचाही रुसवा फुगवा होण्याचा प्रश्न नव्हता. खाली ते एका साध्या खुर्चीत बसले होते. मघाच्या स्वाध्यायाची नजर स्टेजवर विराजमान झालेल्या पांडुरंग शास्त्रींवर स्थिर झाली होती. आपल्या परमपूज्य दादांकडे बघून त्याचे नेत्र ओलावले. केवढा मोठा सन्मान आता थोड्याच वेळात पूज्य दादांना मिळणार होता या विचारानं त्याचं अंतःकरण भरून गेलं. तिथे उपस्थित असलेल्या कित्येक मंडळींची तशीच अवस्था झाली होती. आत्यंतिक प्रेमादरानं प्रत्येक जण पांडुरंग शास्त्रींकडे निरखून बघत होता. पांडुरंग शास्त्रींनी तेव्हा पांढरं शुभ्र धोतर, खादीचा पांढरा सदरा हा नेहमीचाच वेश परिधान केला होता. आपल्या उजव्या खांद्यावर त्यांनी फिक्कट पिवळसर रंगाची शाल घडी करून घेतली होती. टेम्पल्टन संबंधी एक ब्रोशर त्यांनी हातात धरून ठेवलं होतं. समोरच्या श्रोतृवर्गाकडे त्या आळीपाळीनं निरखून बघत होते. तो मघाचा स्वाध्यायी आपल्या शेजारच्या स्वाध्यायीला म्हणाला, आज दादा किती तेजपुंज दिसत आहेत नाही? शेजारच्यानं दुजोरा दिला. तेवढ्यात कार्यक्रमाला सुरुवात झाली. डॉक्टर जॉन टेम्पल्टन ज्युनियर स्टेज खालच्या पोडियमपाशी जाऊन उभे राहिले होते. काळी पॅन्ट, काळा ओपन कोट, त्यामधून डोकावणारा फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि टाय, याबरोबरच डोळ्यांवरचा सोनेरी फ्रेमचा चष्मा त्यांच्या रुबाबदार व्यक्तिमत्वामध्ये भर घालीत होता. मध्यम वयाचे डॉक्टर टेम्पल्टन यांनी आपल्या भाषणाला प्रारंभ केला होता. युअर रॉयल हायनेस, डिअर फ्रेंड्स, धर्म कार्य करण्यासाठी देण्यात येणाऱ्या या टेम्पल्टन पुरस्काराला आज 25 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचबरोबर आज आणखी एक योगायोग घडून येत आहे. 25 वर्षांपूर्वी भारताच्याच मदर टेरेसा यांचा पहिल्यांदा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता आणि आज बरोबर 25 वर्षांनंतर भारतातल्याच दुसऱ्या महत्तम व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्याचा योग येत आहे. मघाच्या स्वाध्यायीचा कान डॉक्टर टेम्पल्टन यांच्या भाषणाकडे होता, पण आता मन मात्र भूतकाळात गेलं होतं. पांडुरंग शास्त्रींचं असामान्य कार्य त्याच्या डोळ्यांसमोर तरळत होतं. माणसामधलं चैतन्य जागृत करण्यासाठी गेली 50 वर्ष अव्याहत कार्यरत असलेले पांडुरंग शास्त्री त्याला दिसत होते. त्या त्यांच्या दैवी कार्याची दखल घेऊन त्यांना देण्यात आलेले मान सन्मान त्याला आठवत होते. काही वर्षांपूर्वीच पांडुरंग शास्त्रींना गांधी अवॉर्ड मिळालं होतं. त्यानंतर टिळक पारितोषिक देऊन त्यांचा पुण्यात मोठा सन्मान करण्यात आला होता. तर आदल्याच वर्षी म्हणजे 1996 मध्ये मॅगसेसे पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. मॅगसेसे मिळण्या अगोदर 6 महिन्याआधी ब्रुसेल्समध्ये 113 राष्ट्रांतील स्वयंसेवी संस्थांची परिषद भरली होती. त्यामध्ये दीदींनी स्वाध्याय परिवाराचं प्रतिनिधित्व केलं होतं. सरकारी मदतीशिवाय उभी राहिलेली जगातली एकमेव संस्था अर्थात स्वाध्याय परिवार त्या परिषदेत सहभागी झाला होता. हंगर अँड पॉवर्टी या विषयावर त्या परिषदेत भरपूर चर्चा झडली. त्या काळात पांडुरंग शास्त्री सतत अस्वस्थ होते. दीदींना फोन करून विचारायचे, इस्रायली लोकांचं भाषण झालं का? इस्रायलनं स्वबळावर शेती आणि अन्य क्षेत्रात मोठे प्रयोग केले होते. त्या लोकांचं भाषण झाल्यानंतर कदाचित स्वाध्याय संबंधी कुणीही फारसं काही ऐकण्याच्या मनस्थितीत असणार नाही अशी काळजी त्यांना वाटत होती. अखेर इस्रायली लोकांच्या नंतर दीदींना बोलायची संधी मिळाली होती. त्यांनी अतिशय प्रभावीपणानं आपले विचार मांडले. स्वाध्याय संबंधी विस्तृतपणे सांगितलं.
वृक्ष मंदिर, योगेश्वर कृषी, मत्स्यगंधा याविषयी माहिती देऊन सुमारे 1,00,000 विहिरींचं पुनर्भरण करण्याचा प्रयोग पांडुरंग शास्त्रींनी कसा उभा केला ते सविस्तरपणे सांगितलं. त्याचा परिणाम म्हणजे अनेक पटींनी पिकात वाढ झाली आणि अब्जावधी रुपयांचं उत्पादन वाढलं. ही माहिती सुद्धा त्यांनी पुरवली. दीदींचं भाषण ऐकून उपस्थित असलेले सर्वजण अतिशय प्रभावित झाले. या घटनांनी कदाचित मॅगसेसे अवॉर्ड पांडुरंग शास्त्रींच्या जवळ आलं असावं. मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा झाल्यानंतर 5,000 परदेशी लोकांसमोर पांडुरंग शास्त्रींनी आपले विचार मांडले होते. इंडवेलिंग गॉड ची संकल्पना त्यांना कथन केली होती. प्रवचनानंतर काही कोरियन लोक पांडुरंग शास्त्रींना भेटले होते. अनेक शंका कुशंका त्यांनी पांडुरंग शास्त्रींना विचारल्या होत्या. ते म्हणाले होते, आम्ही देवाला मानतो, पण आकाशातला देव माणसाच्या हृदयात कसा काय येणार? त्यावर पांडुरंग शास्त्रींनी त्यांना समर्पक उत्तर देऊन माणसाच्या हृदयात परमेश्वराचं वास्तव्य असतं हे पटवून दिलं होतं. तेव्हा ते कोरियन लोकही दिपून गेले होते. पांडुरंग शास्त्रींचे हे दैवी विचार आपल्या देश बांधवांना कळावेत यासाठी कोरियन लोकांनी आपल्या देशात येण्याचं त्यांना निमंत्रण दिलं होतं. आणि आता तर टेम्पल्टन सारखा सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार त्यांना मिळत होता. 2 महिन्यांपूर्वीच म्हणजे 5 मार्च 1997 तो पुरस्कार जाहीर झाला होता. खरं म्हणजे त्यापूर्वीच पांडुरंग शास्त्रींना हा पुरस्कार मिळाला असता. परंतु टेम्पल्टन समितीला रौप्य महोत्सवाचं औचित्य साधायचं होतं. 25वा पुरस्कार पांडुरंग शास्त्रींना द्यायचा होता. त्यानुसार अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या अध्यक्षतेखालील 9 जणांच्या कमिटीनं एकमतानं पांडुरंग शास्त्रींच्या नावाची निवड केली होती. पाठोपाठ न्यूयॉर्कमधल्या तसंच जगातल्या अन्य वृत्तपत्रांमधून तशा आशयाची बातमी झळकली होती. पांडुरंग शास्त्री आठवले विन्स 1997 टेम्पल्टन प्राइज फॉर प्रोग्रेस इन रिलिजन. 7,50,000 पौंड स्टर्लिंग अर्थात $1.25 मिलियन तो बडा पुरस्कार होता. बातमीत पुढे म्हटलं होतं, जवळपास 20 तरुणांना बरोबर घेऊन पांडुरंग शास्त्रींनी 1958 साली भक्ती फेरीला सुरुवात केली. देवाचे विचार या तरुणांनी गावोगाव पोचवले. आपण एकाच देवाची लेकरं आहोत हा विचार खेडोपाडी प्रस्तुत केला. जातीभेदाच्या शृंखला झुगारून एकमेकांमध्ये भावनिक संबंध निर्माण केले. त्यातूनच पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्याय परिवार उभा केला. आज 1,00,000 गावं स्वाध्यायी बनली आहेत. जगभरात 3-4 कोटी लोकांनी आत्मिक आणि त्याबरोबरच भौतिक उत्कर्ष साधला आहे. देव तुझ्या हृदयात बसला आहे या त्यांच्या तत्वज्ञानामुळे जातीभेद, उच्च नीचता यांसारखे अनेक प्रश्न सुटले आहेत. स्वाध्याय कार्याविषयी आणि पांडुरंग शास्त्रींनी उभ्या केलेल्या प्रयोगांविषयी माहिती देऊन त्या बातमीत पुढे म्हटलं होतं, स्वाध्यायामध्ये जातीभेद, प्रांतभेद याप्रमाणेच धर्मभेद आणि राष्ट्रभेदही नाहीत. कोणत्याही धर्माचा माणूस स्वाध्यायी होऊ शकतो. गीतेवर आधारलेल्या या तत्वज्ञानापासून कुणीही पारखा नाही. म्हणूनच अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्वीडन, पोर्तुगाल, केनिया, दक्षिण आफ्रिका, बहारीन, युनायटेड अरब, फिजी, वेस्ट इंडिज आणि सुरिना इत्यादी देशांमधून स्वाध्याय कार्य अव्याहत सुरू आहे आणि दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. टेम्पल्टन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर एक खेडूत विद्यार्थी म्हणाला होता, दादांनी मंदिरातला कचरा टनानं काढला म्हणून त्यांना टेम्पल्टन मिळालं. वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये बसलेल्या त्या स्वाध्यायीला आत्ता या साऱ्या गोष्टी आठवत होत्या. डॉक्टर जॉन टेम्पल्टन ज्युनियर तेव्हा आपल्या भाषणातून सांगत होते, व्यक्तिसेवेच्या माध्यमातून देवाची सेवा करणं हे पांडुरंग शास्त्री आठवले यांचं तत्वज्ञान आहे. यामधून त्यांनी लाखो लोकांचा सर्वांगीण उत्कर्ष साधला, त्यांना नवजीवन दिलं.
कमालीचं दारिद्र्य, दडपशाही आणि अन्याय या ठिकाणी त्यांनी आपल्या कार्यातून सुबत्ता, स्वातंत्र्य, प्रेम आणि न्याय या गोष्टी उभ्या केल्या. एकाच देवाचे अंश या नात्यानं माणसाला त्यांनी प्रेमाच्या आधारावर एकत्र आणलं. आपल्या भाषणाची अखेर करताना ते म्हणाले, अशा या महान व्यक्तीचा सन्मान आजच्या कार्यक्रमात होत आहे. 1920 साली रोहा या महाराष्ट्रातल्या छोट्या गावी पांडुरंग शास्त्रींचा जन्म झाला. त्यानंतर आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करताना या पुरस्काराच्या सन्मान चिन्हात म्हटलं आहे, मोटिवेटेड बाय डीप कमिटमेंट टू द सर्व्हिस ऑफ गॉड, Mr. Athawale has enabled several million Indian villagers to experience a better way of life through the spiritual revolution that began in 1956. डॉक्टर टेम्पल्टन यांचं भाषण संपलं तेव्हा उपस्थितांनी मर्यादेनं टाळ्यांचा गजर केला. आता मुख्य कार्यक्रमाकडे सर्वांचे डोळे लागून राहिले. कुणालाही फार काळ प्रतीक्षा करावी लागली नाही. प्रिन्स फिलिप यांना स्टेजवर पाचारण करण्यात आलं. वयस्कर प्रिन्स फिलिप रुबाबदारपणे चालत स्टेजवर आले. डॉक्टर टेम्पल्टन त्यांच्या समवेत होतेच. प्रिन्स फिलिप यांनी आपल्या व्यक्तिमत्वाला साजेसा काळा सूट परिधान केला होता. त्यांचा विशाल भालप्रदेश आणि लांब सरळ नासिका या गोष्टी उठून दिसत होत्या. प्रिन्स फिलिप स्टेजवर गेल्यानंतर पांडुरंग शास्त्री दिदींच्या साह्यानं हळूच उठून उभे राहिले. 2 पावलं पुढे आले. प्रिन्स फिलिप यांनी पुढे येऊन त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. राजघराण्याचे खास फोटोग्राफर्स तो मोलाचा क्षण टिपण्यासाठी तेव्हाच पुढे सरसावले होते. अन्य बाहेरच्या फोटोग्राफर्सना तिथे यायला मज्जाव होता. मंद संगीत तेव्हा सुरू झालं. इंग्लिश क्वायर सुरेल सुरांची बरसात करू लागला. जगदविख्यात टेम्पल्टन पुरस्कार प्रदान करण्याचा क्षण समीप आला. प्रथम पांडुरंग शास्त्रींना मानचिन्ह देण्यात आलं. टाळ्यांचा मोठा गजर झाला. टाळ्यांच्या गजरातच प्रिन्स फिलिप यांनी पांडुरंग शास्त्रींना मानपत्र आणि पुरस्काराचा धनादेश दिला. उपस्थितांच्या नेत्रांमध्ये आनंदाश्रू जमा झाले. कित्येकांच्या मनामध्ये तो अनोखा क्षण प्रत्यक्ष बघायला मिळाल्यामुळे गहिवर दाटून आला होता. आपल्या परमपूज्य दादांचा सर्वोच्च सन्मान बघण्याचं भाग्य लाभल्यामुळे कित्येक स्वाध्यायी मंडळी कृत्य होऊन गेली होती. स्वतःला धन्य मानित होती. त्यांच्या पूज्य दादांचा झालेला गौरव हा त्यांना स्वतःचा गौरव झाल्यासारखा वाटत होता. पांडुरंग शास्त्रींनी प्रारंभापासूनच ही भावना जपल्यामुळे त्यांना तसं वाटत होतं. भारतातले लाखो स्वाध्यायी सुद्धा तेव्हा गप्प बसून नव्हते. कार्यक्रमाची वेळ साधून स्वाध्यायींनी गुढ्या तोरणं उभारली होती. गोडाधोडाचं जेवण केलं होतं. श्रीसूक्त, नारायणोपनिषद यासारखी स्तोत्र म्हटली होती. आगरी कोळी लोकांनी तर दिवाळी साजरी केली होती. गावागावात घरोघरी दीपोत्सव झाला होता. घरापुढे सडा संमार्जन केलं होतं. त्यावर रंगावल्या रंगल्या होत्या. स्वाध्याय केंद्रामध्येही अनेक प्रकारचे कार्यक्रम साजरे होत होते. हे सोहळे साजरे व्हायला हे एकच कारण घडलं होतं. त्यांच्या वडील भावासम परमपूज्य दादांचा पर्यायानं त्यांचा स्वतःचा सन्मान लंडनच्या वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये साजरा होत होता. टेम्पल्टन पुरस्कार प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर प्रिन्स फिलिप पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. मग पांडुरंग शास्त्रींना आपले विचार मांडण्याची विनंती करण्यात आली. 5 पायऱ्या उतरून आणि खाली ठेवलेल्या पोडियमपाशी येऊन बोलणं पांडुरंग शास्त्रींना वयोमानानुसार आणि प्रकृतीनुसार शक्यच नव्हतं. अलीकडे त्यांना एका जागेवर फार काळ उभंही राहता येत नसे. गेली 50 वर्ष समाजासाठी झिजवलेले शरीर खिळखिळ होऊन गेलं होतं. पण मन ते मात्र पूर्वी इतकंच ताजतवानं होतं. कार्य करण्याची अंगी उमेद होती. अधिकाधिक लोकांपर्यंत स्वाध्याय कार्य पोचवण्याची तळमळ होती. मनाच्या जोरावर ते अजूनही रात्रंदिवस कार्यमग्न होते. शरीर मात्र असमर्थ बनलं होतं. म्हणूनच ते बसल्या जागेवरूनच आपलं मनोगत व्यक्त करणार होते.
त्यांचं भाषण लिखित असल्यामुळे ते पूर्णतः वाचून दाखवणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे दीदी त्यांचं संपूर्ण भाषण वाचून दाखवणार होत्या. पांडुरंग शास्त्री फक्त आपल्या भाषणाची सुरुवात करणार होते. एव्हाना वेस्टमिन्स्टर ॲबे नित्याप्रमाणेच धीरगंभीर बनलं होतं. पांडुरंग शास्त्रींनी बोलायला प्रारंभ केला. त्यांच्या शर्टवर लेपल माईक बसवल्यामुळे त्यांचा आवाज शेवटपर्यंत पोचत होता. प्रारंभी ते म्हणाले, युअर रॉयल हायनेस सर जॉन टेम्पल्टन, मेंबर्स ऑफ टेम्पल्टन फॅमिली अँड ट्रस्ट, माय डिवाइन ब्रदर्स अँड सिस्टर्स. पोडियमपाशी येऊन दीदी पुढचं भाषण वाचून दाखवू लागल्या. वेस्टमिन्स्टर ॲबेमध्ये बोलण्याचं भाग्य आज मला मिळतंय. हे ॲबे मोठ्या इतिहासाचं साक्षीदार आहे आणि म्हणून इथे बोलायला मिळणं हा मी माझा फार मोठा सन्मान समजतो. पवित्र बायबल इंग्रजीमध्ये भाषांतरित होण्याच्या कार्यात या ॲबेचा मोलाचा सहभाग होता. त्या बायबलनं जगभर प्रेम सेवेचा संदेश दिला. मी सुद्धा येशू ख्रिस्ताच्या संदेशाचंच पालन करतो. मी ज्या संस्कृतीत वाढलो त्या संस्कृतीनंही मला प्रेमभाव, उच्च आचार विचार या गोष्टी बहाल केल्या. माझं वय जसजसं वाढत गेलं आणि मी विचार करू लागलो तेव्हा अनेक गोष्टी माझ्या दृष्टीत भरल्या. त्या बघून मी अतिशय खंतावलो. दिवसेंदिवस माणसातला अहंकार आणि स्वार्थ वाढत चालला आहे. माणसातला प्रेमभाव संपला आहे. आपला आत्मविश्वास तो गमावून बसला आहे. तो कृतज्ञ आणि बेफिकीर बनला आहे. मानवी नीतिमूल्यांचाच ऱ्हास झाला आहे. थोडक्यात सांगायचं तर भीतीचं सावट पसरलेलं मला तेव्हा दिसलं. हिंस्र पशूंपासून संरक्षण करणं ही गोष्ट मी समजू शकतो, पण माणसाला माणसापासूनच संरक्षण घेण्याची वेळ यावी ही उद्वेगाची बाब आहे. माणसामधील सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक दरी बघून माझं मन सुन्न होऊन गेलं. माणूस माणसापासून दूर चाललाय हे स्पष्ट होत होतं. ही परिस्थिती भगवंताला सुद्धा अपेक्षित नसावी. ऐतिहासिक काळातही अशा तऱ्हेची परिस्थिती निर्माण झालेली होती आणि वेगवेगळ्या तत्वप्रणालींनी सुव्यवस्था आणण्याचा प्रयत्न केलेला होता. धर्मसंस्थेनं भगवंताची बुद्धिनिष्ठ ओळख करून दिली. आत्मा आणि परमात्मा यांचे एकमेकांशी असलेलं नातं स्पष्ट केलं. हजारो वर्ष हे धर्मकार्य व्यवस्थितपणानं चाललेलं होतं, पण गेल्या काही शतकात या धर्मकार्यात बिघाड निर्माण झाला आहे. धर्माची शक्ती लोप पावली आहे. धर्म प्रवर्तक उदास, निवृत्तीवादी आणि निराशावादी बनले आहेत. त्यामुळे एकंदरच प्रगतीला खीळ बसली आहे. परिणामतः तरुण वर्ग धर्मापासून दूर जात चालला आहे. कुटुंब व्यवस्था, शिक्षण संस्था आणि समाज यांची माणसावरची पकड ढिली होत चालली आहे. धर्मातलं कर्मकांड फक्त मागे उरलेलं आहे. धर्माची जागा शासन, विज्ञान, अर्थकारण आणि व्यापार या सत्तांनी घेतली आहे. प्रत्येक नातेसंबंधामागे स्वार्थ आणि भीती दडलेली असते. भगवंताकडे सुद्धा आपण भयापोटी किंवा स्वार्थापोटी जातो. नैतिकतेचा पायाच ढासळलेला आहे. धर्म निष्क्रिय आणि दुराग्रही बनला आहे. धर्म निष्प्रभ ठरल्याचं सांगून पांडुरंग शास्त्रींनी विज्ञानाच्या उदयाची कथा सांगितली. विज्ञानाच्या मर्यादाही त्यांनी सांगितल्या. विज्ञानानं भौतिक सुविधा पुरविल्या, पण प्रेमभाव, कृतज्ञताभाव आणि भ्रातृभाव या भावना मात्र विज्ञान वृद्धिंगत करू शकलं नाही. विज्ञानाबरोबरच शासनानंही कायद्याच्या आधारे समाज कल्याण साधण्याचा प्रयत्न केला, पण त्या प्रयत्नांनाही मर्यादा पडल्या. कारण कायद्याचं उल्लंघन केलं की शिक्षा ठेवलेली. विशेषतः दरिद्री वर्ग या प्रक्रियेत भरडला जातो. बलदंड माणसांनाच न्याय धार्जिना असतो ही गोष्ट सर्वश्रुत आहे. असं प्लेटोने आपल्या रिपब्लिक या ग्रंथात म्हटलंच आहे. अशा तऱ्हेने स्थैर्य आणण्याचा प्रयत्न फक्त या घटकांकडून झाला. त्यानंतर त्यांनी अनेक विचार प्रवाह कसे उदयाला आले ते सांगितलं. व्यक्ती स्वातंत्र्यवाद,
परिवर्तनवाद, समाजवाद या विचार प्रवाहातील जमेच्या बाजू आणि त्रुटी कथन केल्या. व्हॉल्तेअरच्या बुद्धिप्रामाण्यवाद कसा पुढे आला तेही सांगितलं. नंतर ते म्हणाले, बुद्धिप्रामाण्यवाद जरी गृहीत धरला तरी माणसाची बुद्धी ही कधीच अनवलिप्त नसते. स्वार्थ, काम, अहंकार या भावनांचा त्याच्या बुद्धीवर प्रभाव असतो. त्यामुळे बुद्धिप्रामाण्यवादही 100% बुद्धिनिष्ठ असू शकत नाही. साम्यवादाविषयी सांगताना ते मग म्हणाले, साम्यवादाच्या विचारानं मी पूर्वी प्रभावित झालो होतो, पण प्रत्यक्षात सभोवतालच्या परिस्थितीचं अवलोकन केलं तेव्हा मला वेगळंच दृश्य दिसलं. निसर्ग हा कधीच साम्यवादी नसतो ही गोष्ट माझ्या ध्यानात आली. 2 विभिन्न प्राणी मात्रांमध्ये कधी साम्य आढळत नाही. साम्यवादी शासनामध्येही व्यक्ती स्वातंत्र्याचा अभाव मला आढळला. तिथे संपत्तीच्या समान वाटपामुळे समाजात समानता आलेली दिसली नाही, कारण प्रत्येकाची पात्रता आणि कार्यशक्ती वेगवेगळी असते. त्यामुळे विभिन्नता कायम राहते. हे सारे विचार प्रवाह अभ्यासल्यानंतर एक गोष्ट ध्यानात आली की हे विचार प्रवाह मानवी समस्या अल्प प्रमाणातच सोडू शकतात. मग उपेक्षित लोकांना जगण्यासाठी आधार कसा द्यावा, त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्ती कशी निर्माण करावी हा मुख्य प्रश्न होता. त्याचं उत्तर धर्मसंस्थेत गवसलं आणि माझ्या सांस्कृतिक परंपरेचा त्याला आधारही सापडला. पालक आणि पाल्य यांच्यामधील नातेसंबंध हे मी प्रतीक मानलं. मुलं संवेदनशील असतं. पालकांना त्याची देखभाल करावी लागते. दुर्बलांच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांची देखभाल पार पाडण्यासाठी सबलांना कसं प्रवृत्त करावं असा प्रश्न मला पडला होता. गरजूंमध्ये असलेला न्यूनगंड कसा दूर करायचा. सबल, दुर्बल अर्थात हॅव्स आणि हॅव नॉट्स यांना प्रेमाने एकत्र कसं बांधायचं, असं हार्दिक नातं निर्माण करता येईल का. हे सारं करायचं असेल तर मला प्रबल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं पोहावं लागेल. खूप विचारमंथनानंतर माझ्या ध्यानात आलं की ती गोष्ट शक्य आहे. फक्त दैवी नातेसंबंधाची माणसाला आठवण करून द्यायची गरज होती. हे नातेसंबंध केवळ मर्यादित लोकांपुरतेच नसून अखिल मानव मात्राशी निगडीत आहेत. बहुतेक सर्व धर्मांमध्ये या कल्पना थोड्याफार प्रमाणात प्रचलित आहेत, परंतु त्या सुप्तावस्थेत आहेत. माझ्या धार्मिक परंपरेनं या कल्पना पूर्णपणानं मान्य केलेल्या आहेत, पण त्या प्रत्यक्षात अवतरलेल्या नाही. उलट त्यांना विपर्यास केला गेला आहे. या कल्पना बुद्धिप्रामाण्यावर आधारलेल्या असल्यामुळे त्या प्रत्यक्षात आणता येतील अशी माझी खात्री पटली. देवाणघेवाणीच्या प्रक्रियेत असलेला उच्च नीच भाव यामुळे दूर करता येईल. हा केवळ बाह्यातकारी विचार नसून ही दैवी आणि कल्याणकारी परिवाराची कल्पना आहे. आपल्या भाषणात पांडुरंग शास्त्रींनी पुढे म्हटलं होतं, जीवनात देव हा केंद्रबिंदू असतो असं मला वाटतं. देवासाठी आणि देवाचा आदर राखून जर उत्पादन, प्रगती आणि विकास या गोष्टी साध्य केला तर मोठा अर्थ प्राप्त होईल. आत्मविकास ही एक चिरंतन प्रक्रिया आहे, तिला अंत नाही. परमार्थाशिवाय विकास करण्याचा आपण विचार करतो, परंतु आत्मगौरव आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी परमार्थासारखा योग्य मार्ग नाही. हाच विचार घेऊन मी लोकांजवळ जायला सुरुवात केली. ज्या लोकांकडे साचेबंद जीवन जगणारा शहरी माणूस जाणार नाही त्या लोकांकडे मी गेलो. इतरांनाही मी तसं जाण्यासाठी प्रवृत्त केलं. समाजानं वाळीत टाकलेल्या लोकांकडे आम्ही गेलो. आज लाखो लोक या कार्यात मला साथ देत आहेत. तत्वज्ञानाच्या अनेक विचार प्रणालींच्या वाचनामुळे मी हे कार्य करण्यासाठी प्रवृत्त झालो. विशेषतः भगवद्गीतेच्या अभ्यासानं माझ्या विचारांना चालना मिळाली. अंतर्यामी स्थित असलेल्या परमेश्वराची गीतेत संकल्पना दिली आहे, त्यामुळे मी प्रभावित झालो. एकदा परमेश्वराचं हे अस्तित्व मान्य केल्यानंतर माणसाला जीवनाचे सर्व कंगोरे सुस्पष्ट आणि प्रकाशमान दिसू लागतात.
प्रत्येक माणसाच्या हृदयात परमेश्वराचं अस्तित्व असतं असं वाटू लागतं. मी माझ्याबरोबरच इतरांचाही गौरव करतो. पोस्ट, पोझिशन किंवा पोझिशन या गोष्टी आड येत नाहीत. मी अन्य कुणाचाही प्रभाव माझ्या कार्यात घेत नाही. भगवंताच्या जवळ जाण्याची भावना ही केवढी उत्साहवर्धक भावना असते. भगवंताचं प्रेम मला मिळतंय ही भावना जेव्हा माणसाच्या मनात स्थिर होते तेव्हा माणसाच्या मनातून असहाय्यतेची भावना लुप्त होऊन जाते. उलट देव माझ्या बरोबर आहे ही भावना त्याच्या जीवनाला आणि विचारसरणीला योग्य आकार देते. त्याचा न्यूनगंड निघून जातो. त्याच्या प्रत्येक कृतीत देव त्याला साथ देत असतो याची त्याला जाणीव होते. आणि यामधूनच परमेश्वराचं पितृत्व लाभलेला दैवी भ्रातृभाव व्यक्त व्हायला लागतो. हा स्वाध्याय परिवाराचा पाया आहे. मग शेवटच्या माणसाजवळ निरपेक्ष प्रेमानं स्वाध्यायी माणूस कसा जातो हे सांगून त्यांनी पुढे म्हटलं होतं, एकाच भगवंताची आपण लेकरं आहोत या भावनेनं आम्ही एकमेकांकडे जातो. आपल्यामध्ये काही नातं आहे ही जाणीव प्रत्येकामध्ये असते. मी त्याला भक्ती फेरी म्हणतो. भक्तीच्या आधारानं अशी नाती निर्माण होतात. त्यानंतर त्यांनी चॅरिटीवर आपले परखड विचार मांडले होते. चॅरिटीचं टीकात्मक परीक्षण केलं होतं. नेहमी श्रीमंतांकडून गरिबींना चॅरिटी दिली जाते त्याविषयी त्यांनी सांगितलं, श्रीमंतांनीच नेहमी चॅरिटी करावी हे मला मुळीच मान्य नाही. गरीब आणि गरजू लोकांनाही चॅरिटी करावीशी वाटते. पण ज्यांची जेमतेम हातातोंडाशी गाठ असते तो चॅरिटी कुठला करणार? तो फक्त त्याचा घाम देऊ शकतो. आणि मी त्याच गोष्टीला प्रोत्साहन दिलं. देव कार्यासाठी असा माणूस महिन्यातून फक्त 1 दिवस आपले श्रम, व्यावसायिक कौशल्य, वेळ, बुद्धी, बळ, कार्यशक्ती या गोष्टी आमच्या कार्यात देतो. ही श्रमभक्ती देव कार्यासाठी आणि आत्मविकासाच्या हेतून केली जाते. सर्व श्रोते शांतपणाने पांडुरंग शास्त्रींचं लिखित भाषण दीदींच्या मुखातून ऐकत होते. वेगवेगळ्या धर्मप्रसारकांबरोबरच प्रिन्स फिलिपही भाषण ऐकताना तल्लीन होऊन गेले होते. पांडुरंग शास्त्रींचे विचार त्यांना भावले होते. आपल्या देशात हे तत्वज्ञान रुजलं पाहिजे असं उपस्थित असलेल्या प्रत्येक पाश्चात्य माणसाला वाटत होतं. पण ते सहज सुलभ नाही हेही त्यांना मनातून कळत होतं. दीदी पुढे बोलतच होत्या. पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं होतं, व्यक्ती आणि समाज यांच्या नातेसंबंधाची पुनर्बांधणी केल्यानंतर त्याचे उपयुक्त परिणाम दृष्टोत्पत्तीस येतात. ज्या ठिकाणी स्वाध्यायाची पाळमुळं रुजलेली आहेत त्या ठिकाणी गृहकलह, जुगार, मद्यपान, बायका मुलांना शिव्याशाप देणं, हुंडा पद्धती यांच्यासारख्या दुष्ट वृत्ती हळूहळू लयाला जातात. साचेबंद निधर्मी समाजवाद आणि कल्याणकारी मानवतावाद यांच्यापेक्षा आमची पद्धत सर्वस्वी भिन्न आहे. परंपरागत कल्पनांना मी वेगळं वळण दिले त्यामुळे या कार्यपद्धतीला यश मिळू शकलं. कोणतीही संस्कृती एकदम बदलणं ही गोष्ट अवघड असते. प्रचलित सांस्कृतिक प्रणालीला धक्का न लावता आणि परंपरेला विरोध न करता हे कार्य पार पाडायचं होतं. जुन्या चौकटीत बसलेल्या नवीन कल्पना माणसाला अंगीकारायला लावायच्या होत्या. भक्तीच्या संकल्पनेमार्फत मी हे कार्य केलं. त्यानंतर भक्ती ही सामाजिक शक्ती आहे असं सांगून पांडुरंग शास्त्रींनी मग त्यांना भावलेलं भक्तीचं महत्त्व समजावून सांगितलं. कृतीभक्तीविषयी सर्वांना मार्गदर्शन केलं. अपौरुषेय लक्ष्मीविषयी अर्थात इम्पर्सनल वेल्थविषयी कल्पना देऊन त्यांनी योगेश्वर कृषी, मत्स्यगंधा, घरमंदिर, हिरा मंदिर, वृक्ष मंदिर अशा त्यांच्या प्रयोगांविषयी थोडक्यात माहिती सांगितली. पुढे त्यांनी म्हटलं होतं, मी खरोखरच यशस्वी झालो की नाही हे मला सांगता येत नाही. स्वाध्यायानं आज जे काही करून दाखवलं आहे त्याचं मूल्यमापन कशानंही करता येणार नाही.
कोणत्याही माप तिथे उपयोगी पडणार नाही. एक गोष्ट मी सांगू शकतो, मी अयशस्वी मात्र ठरलो नाही. मी जे काही करायचं ठरवलं होतं त्याला लोकांनी उत्तम साथ दिली, म्हणूनच हे कार्य उभं राहू शकलं. तुम्ही दिलेला पुरस्कार हे त्याच गोष्टीचं द्योतक आहे. माझं हे देवकार्यच होतं, हे तुम्ही दर्शवलेल्या गुणग्राहकतेमुळे सिद्ध होतं. तुम्ही मला भगवंताचं प्रेमपत्रच दिलं आहे. मी तुम्हा प्रत्येकाचं मनपूर्वक आभार मानतो. जी गोष्ट न बघताही ज्यांनी त्या कार्याची किंमत चोखली त्यांचेही मी आभार मानतो. तुम्ही ज्या गोष्टी बघू शकला नाहीत त्या गोष्टी म्हणजे माणसाचा आंतरिक बदल आणि परस्परांच्या संबंधात निर्माण झालेलं चैतन्य. या दोन्ही गोष्टी वर्णन करून सांगता येण्याजोग्या नाहीत. या गोष्टींची प्रत्येकानं साक्षात अनुभूती घेतली पाहिजे. आमच्या परिवाराच्या वतीनं मी तुम्हा टेम्पल्टन कुटुंबाला, त्याचबरोबर पुरस्कार समितीच्या सदस्यांना आणि इथे उपस्थित असलेल्या सर्वांना भारतात येण्याचं निमंत्रण देतो. आपण या, आमचे प्रयोग बघा आणि जो काही बदल घडून आला आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या, असं मी तुम्हाला सुचवतो. एवढं भाषण झाल्यानंतर आपल्या धीरगंभीर आवाजात पांडुरंग शास्त्री म्हणाले, आय वन्स अगेन थँक गॉड फॉर हिज लव अँड रिकग्निशन अँड थँक यू फॉर युअर ॲप्रिसिएशन बाय वे ऑफ द अवॉर्ड. टाळ्यांचा कडकडाटानं सभागृह दणाणून गेलं. प्रत्येकजण स्टेजवर बसलेल्या पांडुरंग शास्त्रींकडे अतिशय प्रेमादरानं बघत होता. कित्येकांना तिथे साक्षात चैतन्य साकार झाल्याचा भास होत होता. त्या चैतन्याच्या झऱ्यात आपण न्हावून निघत आहोत असंही त्यांना वाटत होतं. नमस्कार श्रोतेहो, मी दीपिका ठाकूर तुमची इथेच रजा घेते. पुन्हा भेटूया देह झाला चंदनाचा या कादंबरीच्या पुढील भागात. धन्यवाद.